तर मित्रांनो आम्ही गेलेलो ती राईड करायला आणि मी दीपेशला फुल ट्रेन केलं की तू या साईडला बस, ह्या अँगलनी एवढं छान येईल, तू खूप मोठा आहेस तर मी या साईडला बसते, तर मग असं तू काढ, असं फोन फिरव, हे ते फोन ह्याच्यात नको लावू आणि फोन असं पकड वगैरे वगैरे वगैरे. आणि आम्ही वर गेलो आणि भेंडीची फाटली. किती उंच होतं ते, खाली वॉटरफॉल वाहतो एवढा भयंकर. आणि ते मला वाटलं नव्हतं की एवढं उंच असेल, ते खूप उंच होतं. कारण की जेव्हा ते स्टार्ट होत होतं ना ते खाली खाली होतं पण ते नंतर वर जात होतं. आणि त्याचा अँगल पण कसं होतं, असं वर खेचतंय ते, असं वर खेचत होतं ते लिटरली. भयंकर वाटत होतं वर जाऊन. आणि आम्ही गेलो, मी एक फोन माझ्या हातात पकडलेला की मी पायाचं काढेल ह्याचा फोन, तो तर मी असं जसं वर गेलो ना मी सोडून दिलं. मी म्हटलं नाही मी नाही काढत व्हिडिओ, मी फोन माझ्याकडे ठेवलं. तरी ह्याने बिचाऱ्याने ट्राय केलं पण त्याच्यात वॉटरफॉल नाही आलं, थोडंसं अगदी थोडंसं आलं. पण नंतर आम्ही खाली उतरलो आणि मग आम्हाला त्यांनी एक चिठ्ठी दिली ज्याच्यामध्ये स्कॅनर आहे आणि ज्याच्याने ते व्हिडिओ आम्ही विकत घेऊ शकतो. आणि मी बघितलं तर त्यांनी असे 4-5 क्लिपला ना कंबाईन करून त्यांनी मस्त व्हिडिओ. आता क्वालिटी नाही माहिती कशी आहे पण आम्ही विकत घेतोय ते, कारण की मस्त आहे त्याच्यात, मस्त आहे. त्यामुळे आम्ही मे बी ते टाकू शॉर्ट, पण जर त्याचं हे नसेल चांगला तरी बघा पण खूप मजा आली. माझं पण शॉर्ट टाकू, एफर्ट्स माझे आम्ही दाखवू. येस आम्ही दाखवू, ह्याचे पण एफर्ट्स दाखवू, कारण की आमची खूप वाटले पण खूप मजा आली, खूप जास्त. भाई ऊपर oh shit. छान गाणं येत आहे मागे, पण मी तुम्हाला दाखवू इच्छिते की मी का कॅमेरा उघडलाय, मी का व्हिडिओ बनवायला चालू केलाय. तर आता तुम्ही बघू शकता जी वॉटरफॉल आम्ही काल बघायला गेलेलो, ज्याच्यासाठी आम्ही एवढे जास्त आम्ही पैसे भरले ज्याच्यासाठी, आणि आम्ही चालत चालत गेलो, आम्हाला रस्ता भेटत नव्हता. आम्ही एवढं बोलत चाललीये ते येतच नाहीये. तर मग आता तुम्ही बघू शकता वॉटरफॉल येणार आहे कार मधनं, आम्ही बघू शकतो कार मधनं. अतिशय वॉटरफॉल कमिंग इन 3 2 1 वॉटरफॉल हाच वॉटरफॉल आम्ही बघायला गेलेलो. बघा मित्रांनो कार मध्ये दिसतंय, बघा बघा बघा. सीलिंग वर आलेलो आहोत आम्ही. ते आपलंच कॉपी केलंय, आपल्यावाले जास्त छान दिसतं उलट. हे तर आपल्याला गांधारी कॉपी आहे ना, हे ते बघ मस्त दिसतंय. ह्याच्यातलं किती घाण दिसतंय. क्रूज आहे. वाव, फोकसच नाही करणार हा माझा फोन लाईफ मध्ये नाही करू शकत माझा फोन फोकस. मित्रांनो आज आहे आमचा डे 4 आणि हा आमचा ब्रेकफास्ट आहे इथे हॉटेलमध्ये जे इन्क्लुडेड होतं. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करू आणि मग निघू इथून मॉन्ट्रियलला, म्हणजे घरी जातो आहे पण मॉन्ट्रियल फिरून मग घरी. तर भेटू आपण. मित्रांनो 11चं चेकआउट आहे आमचं आणि हिला बघा अजून रेडी नाही झाली, 11:54 झाली. बॅग ते सगळं ठीक आहे, अरे ते सगळं ठीक आहे पण 11ला निघायला हकलतील आपल्याला बाहेर. चल लवकर. सो गाईज मी चॅलेंज करते स्वतःसाठीच, माहिती नाही का, बट मी आता नेल पेंट लावणार एक मूविंग कार मध्ये. तर आपण ह्याच्यात हे बघू शकतो की दीपेश किती स्टेबिलिटीने कार चालवतोय. स्टेबिलिटी बघूया आपण. ही गाडी स्टेबिलिटी मागच्या पुढच्यानी काय केलं तर मी काय करू. हा ठीक आहे, तरी आपण बघू. तर आता बघा माझे नख कसे आहेत आणि ही कलर मी लावते. तर आता बघूया आपण, जर चांगला नाही लागला तर, जर वाईट झालं तर हा गेला, कारण की माझ्याकडे नेल पॉलिश रिमूव्हर पण नाहीये. मग बघू आपण. स्टे ट्यून्ड, बघत राहा मी नेल पेंट लावू शकते की नाही. 1 इंच तिथे नाही झालं. ओके, याचं कॉन्फिडन्स बघूया आपण. ओके
लायसन्स रद्द केले पाहिजेत. अँड नाही, अँड क्रेडिट गोज टू ह्याने खूप छान चालवली. पण मी छान लावलं. आणि इथे स्टेबिलिटी जास्त आहे. येस, इथे कलर छान आहे. मॉन्ट्रियाल मध्ये कलर आहे. मागे एक डोंगर गेला त्याच्यावर सगळे ऑरेंज झाड होते. येस, कारण की मॉन्ट्रियाल बघायला गेलं तर जिओग्राफिकली ते खाली आहे मॉन्ट्रियाल, म्हणून ते जास्त चांगले ऑरेंज झाड आहे. तर आता ह्याला एक सिटीवाल लुकआउट पॉइंट बघायचं आहे, तर आम्ही बघू मे बी तिथे जाऊ. कारण की ओके जाऊ ना, किती बिल्डिंग दिसतात यार. जे जागा मी सांगतो तिकडे इथं असंच असतं जायचं. पहिल्यांदा तुम्हाला असं दिसत असेल की ह्याने काहीतरी शोधलं आणि मी बोलतेय की जाऊ. आणि ही जी जागा शोधते त्याला जर मी असं बोललो ना की जायचं का नाही जायचं, तू असंच कर. नाही असं नाही, जाऊ आम्ही. तुम्ही बघत राहा, तुम्हाला ते जागा पण दिसेल की दिसून कसं दिसतं. आणि मेन म्हणजे ते हाईक नाही करायचं, कारण की एवढे छान प्रिटी कपडे घालून मी आता हाईक थोडी करणार. आता अजून डोंगर तिथे दाखवणार येत आहे. ओ येस, छान दिसतं. तर आता आम्ही जातोय एक ऑथेंटिक फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये, जिकडे आम्ही पिझ्झा खायला जाणार आहे. तर तिकडे त्याचं नाव काय आहे? सगळ्यांना बोलताना येते नाव. हा बोलून दाखवेल. ज्यांना असं थोडंफार फ्रेंच येतं. काय तिथे क्युबेक मध्ये राहून 2 दिवसामध्ये थोडाफार फ्रेंच शिकलाय. मला आधी पण यायचं. ओके बोल. त्याचं नाव आहे पिझेरिया ला फोसासी. काय पडतो? हा मी विसरलो स्पेलिंग. पिझेरिया ला फोसासिया किंवा फोकासिया किंवा असं काहीतरी. फ्रेंच लोकांमध्ये का वगैरे नाही असं खूप असतं. ते लोक ट पण नाही प्रोनाऊन्स करत, ते लोक र पण प्रोनाऊन्स नाही करत. माहिती नाही काय करताय. आणि ही कालपासून मला माहित नाही काय फ्रेंच भाई काय पण कोणी बोललं ना मला की बोलते तू त्याला ना हे बोललं पाहिजे होतं. आणि काय नाही बोलत, फक्त पुढे बोलते तू ना त्याला बॉर्न न्यू बॉर्न जॉर्डने बॉर्न फक्त बॉर्न लावते आणि पुढे काहीतरी गुड डे, गुड नाईट, गुड मॉर्निंग आपण पण गुड बोलतो ना. पण एनिवेज आम्ही आता तिथे जातोय रेस्टॉरंट मध्ये खायला. फेमस सँडविच पण आहे. येस ना आपण. येस ते घेऊया. ते त्यांचा रेस्टॉरंट फेमस आहे. इटालियन ब्रेड मध्ये बनवलेलं सँडविच आहे. काय नाव आहे त्याचं? काहीतरी चांगलंच नाव होतं त्याचं पण. काहीतरी आहे. आम्ही परत बघून तुम्हाला सांगतो. पुकिया का पुशिया तर तुम्हाला दाखवतो आम्ही. बघत राहा. आणि हे व्हिडिओ आहे माझ्या अप्रिसिएशन साठी की किती जास्त सुंदर मी दिसते आज. ओ येस, एकदम सुंदर. काल ह्याला मी ओरडते. सुंदर ओके. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की मी काल ह्याला एवढं ओरडली, तू माझी तारीफ नाही करत, तू माझं थोडंसं काहीतरी बोलत जा. तर मला बोलतो की उद्या तुला माझं नवीन रूप दिसेल, जे मला दिसलं नाही आज. आता तुमच्या समोर दाखवण्यासाठी बोलतोय. का आज मी एवढं जर रेडी झाली तर तू बोलू शकतो ना. बघा काही सुंदरतेचं प्रतीक, सुंदरतेचा कळस गाठलेला आहे. यापेक्षा कोणी सुंदर काय केलेलं केफ काय सुंदरता झलकते. माझी अंगठी नाही घातली घाल. पण बोल इथे प्लेन आहे का रे? Falling down, London Bridge is falling down. तुला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण मी सगळं व्हिडिओ बनवते. पण मला माहित नाही याच्या पुढे काय होतं, मी विसरलो. ते दाखव जत्रा. येस, इथे जत्रा लागली आहे. गेलं हे बघू. मेळा आयफेल टावरच्या खालून जातोय असं वाटतंय. अगदीच बघ ना. तर मित्रांनो हे आहे तो फेमस ब्रेड मध्ये बनवलेलं त्यांचं सँडविच. जे काही आहे मी तिला फक्त बोललो की हे मी मेन्यू मध्ये दाखवलं की हे पाहिजे आम्हाला. टेस्ट मस्त आहे. आणि हे मॉन्ट्रियल, डाउनटाउन मॉन्ट्रियल. डिश नंबर 2 मित्रांनो,
वुड फायर्ड पिझ्झा किती सुंदर दिसतोय. मशरूम आणि हे वेजीज किती सुंदर दिसतंय. ते पहिलं वाला तर एवढं भारी होतं, अजून खाती आहे. खूप मस्त होतं. आता हे खाऊन बघू आम्ही. मित्रांनो टेस्ट होते. एवढं छान आहे. टेस्ट मस्त आहे. सो गाईज आता आम्ही आहे एकदम डाऊन टाउन मॉन्ट्रियाल मध्ये आणि बघा किती उंच बिल्डिंग. बघून किती टाइम झालेला. सगळे ऑफिसेस आहेत मोठमोठे सगळे कंपनीजचे. येस सगळे हेड ऑफिसेस टाइप एकदम भारी. आणि मी तर पहिल्यांदा ड्राईव्ह करतोय असं डाऊनटाउन मध्ये. ए आपली लाईट कशी दिसते त्याच्या गाडीवर. हे काय माहिती असं का पण ह्याच्यात नाही. माझी लाईट चांगली आहे. काय माहिती. अरे पण ना कॅमेरामध्ये असं दिसतं. आम्ही आता जातोय एक रोडवर ना ज्याचं नाव आहे 1000 आयलँड्स रोड. तर बेसिकली हे पूर्ण एक रिव्हर आहे आणि मेन गोष्ट आहे की त्याच्या समोर दिसतंय रिव्हरच्या त्या साईडला ते USA आहे आणि हे कॅनडा आहे. आणि मध्ये जी रिव्हर आहे त्याच्यामध्ये 1000 आयलँड्स आहेत छोटे 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 छोटे. तर म्हणून यांनी त्याला नाव दिले 1000 आयलँड्स रोड. तर तुम्ही बघू शकता की किती मस्त दिसतंय आणि पाऊस पडतंय एकदम भारी. अरे नहीं चाहिए नहीं चाहिए, हटो हटो, नहीं चाहिए. अरे क्यों कर रहे हो, नहीं दूंगी मैं वैसे. हटो हटो हटो. तर मित्रांनो यांनी कष्ट करून अगदी मला सुखरूप एकदम छान. आणि आज यांनी बिचाऱ्याने गाडी पण कंटिन्यू चालवली. 5 तास आज ड्राईव्ह होतं. फक्त आम्ही पेट्रोल भरायला एकदा थांबलो आणि बाकी पूर्ण वेळ त्यांनी कंटिन्यू गाडी चालवली आहे. आणि हे बघा ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही की 2000 किलोमीटर्सची आम्ही ट्रिप केली आहे. ट्रिप स्टार्ट होतानाच केलंय चालू आणि आता ऑलमोस्ट 2000 झालंय आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय घरी. जस्ट एक टर्न आहे आणि आम्ही घरी पोहोचू. तर एकदम सक्सेसफुल ट्रिप होती. खूप मजा आली खूप मजा आली खूप मजा आली. एकदम भारी. आय होप की तुम्हाला आमचे व्लॉग्स आवडले असतील या ट्रिपचे. भेटूया आपण पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये. बाय.